नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरून स्वागत करतो. बघा, बरेच मुलांच्या कमेंट्स होता की महाराष्ट्र सेट परीक्षा फिजिक्स विषयाकरिता कुठले स्टँडर्ड बुक्स वापरायचे, आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. आणि हे स्टँडर्ड बुक्स मी म्हणजे ज्या स्टँडर्ड बुक्स मी ॲक्च्युली यूज केलं आहे. आणि आता मी पूर्ण पेपर नाही केले, 10पैकी 10 पेपर मी स्वतः केलेले नाहीत. तर मी जे काही 6 ते 7 पेपर्स यूज केले त्यांचं तर मला माहीतच आहे. आणि जे 2-3 पेपर्स मग मुलांच्या माझ्या मित्रांच्या सजेशन्सवरून ज्यांनी जे पेपर केलेलं आहे, आणि माझ्या मित्रांसोबत मी सगळं डिस्कस करूनच हे स्टँडर्ड बुक्स तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये इंडियन ऑथरचे पण बुक्स आहे आणि काही फॉरेन ऑथरचे पण बुक्स आहे. बघा, काही लोकांनी काय असतं ना की फॉरेन ऑथरचे बुक्स इझिली समजून जातात. काही लोकांना आपली जी काही इंडियन लँग्वेज असते जो काही इंडियन फोक असतो लँग्वेज, तर ती आपल्याला कळायला मदत होते. बघा, तुम्हाला जसं वाटते, परंतु तुम्ही स्टँडर्ड बुक्स का बरं रेफर करायला पाहिजे? बघा, स्टँडर्ड बुक्स का बरं रेफर करायला पाहिजे? ठीक आहे, तुमच्याकडे नोट्स असतील, तुम्ही कोणत्या तरी कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करून असतात, त्यांच्या नोट्समधून तुम्ही करत आहे. परंतु काय होते ना, जे काही स्टँडर्ड बुक्सचे जे काही स्टँडर्ड क्वेश्चन्स राहतात, हे स्टँडर्ड क्वेश्चन ॲज इट इज महाराष्ट्र सेटमध्ये विचारण्यात येतात. मॅक्सिमम नंबर ऑफ जर क्वेश्चन्स तुम्ही जर बघितले तर स्टँडर्ड बुक्समधले ॲज इट इज क्वेश्चन्स असतात. भलेही तुम्ही जर त्यामधला एखादा कॉन्सेप्ट किंवा कोणताही जर थेरी पार्ट वाचत नसणार, परंतु तुम्ही स्टँडर्ड बुक्स न्यूमरिकलसाठी यूज केली पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण की ॲज इट इज क्वेश्चन्स असतात. क्लिअर? बघा, तुम्हाला मी एक चार्ट पण देऊन देतो की कोणते तुम्ही स्टँडर्ड बुक्स यूज करायला पाहिजे. एक मी त्याची इमेजेस क्रिएट केलेली आहे. बघा, सर्वप्रथम आपण मॅथमॅटिकल फिजिक्सपासून सुरू करूया. मॅथमॅटिकल फिजिक्ससाठी बघा, H.K. दास एकदम फेमस बुक आहे. इंडियन ऑथर आहे. त्यानंतर आर्फकेन अँड वेबर ही एक फॉरेन ऑथरची बुक आहे. क्लिअर? त्यानंतर बघा, क्वांटम मेकॅनिक्स एक झेटली फॉरेन ऑथर. त्यानंतर सत्यप्रकाश पब्लिकेशन आहे, यांचा ऑथर माहिती नाही आपल्याला, तुम्हाला खाली दिसणार, मी सगळे बुकचे कवर घेऊन आलेले आहे. त्यानंतर बघा, एक क्लासिकल मेकॅनिक्स J.C. उपाध्याय इंडियन ऑथर. त्यानंतर गोल्डस्टीन आर्फकेन की काहीतरी नाव आहे त्यांचं पण तर गोल्डस्टीन ही फॉरेन ऑथरची. त्यानंतर बघा, फोर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी DJ ग्रिफिथ्स फॉरेन ऑथर. गुप्ता, कुमार आणि सिंग या तिघा इंडियन ऑथर आहे. बघा, मी मॅक्सिमम बुकांमध्ये फॉरेन प्लस इंडियन दोन्ही तुम्हाला एक ऑप्शन ठेवलेला आहे. त्यानंतर बघा, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्ससाठी B.B. लाव. स्टॅटिस्टिकल आणि थर्मोडायनॅमिक्स दोन्ही विषय त्यामध्ये कन्सिडर केला जाईल. B.B. लाव इंडियन ऑथर आणि वन ऑफ द फायनेस्ट बुक. येत्या लक्षात बेटा, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि थर्मोडायनॅमिक्स म्हणजे इथं कोणत्याच प्रकारे तुम्हाला फॉरेन ऑथरची गरजच नाही, कारण की इतकी मी स्वतः यूज केलेली आहे. स्टॅटिस्टिकलसाठी मी स्वतः यूज केली आहे. स्टॅटिस्टिकल आणि थर्मोडायनॅमिक्ससाठी B.B. लाव बेस्ट फायनेस्ट बुक. त्यानंतर बघा, इकडे येते ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्ससाठी R. राजकुमार, जबरदस्त बुक. आणि त्यानंतर न्यूक्लिअर फिजिक्ससाठी एस.एन. घोषा. त्यानंतर बघा, सॉलिड स्टेट आणि कंडेन्स मॅटर फिजिक्स S.O. पिलाई इंडियन ऑथर. वाहेव आफ्टर दॅट फॉरेन ऑथर. बघा, मॅक्सिमम बुकमध्ये मी 2 ऑप्शन्स ठेवले आहे. आणि बघा, तुम्हाला जसं वाटते तसं ठीक आहे. तुम्हाला फॉरेन ऑथरचा कंटेंट किंवा तो लँग्वेज समजत नाही, त्यांची फॉरेन फोक नाही समजून राहिले, परंतु त्यांचे न्यूमरिकल आता जसंही बघा, मी माझं स्वतः सांगतो. आता मॅथमॅटिकल फिजिक्ससाठी जो काही कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे किंवा जो काही मॅक्सिमम नंबर ऑफ न्यूमरिकल्स आहे, मी H.K. दास प्रिपेअर केलं, परंतु काही न्यूमरिकल्स मला आर्फकेन आणि वेबर या ऑथरच्या बुकमध्ये मला चांगले वाटले. क्वांटम मेकॅनिक्समध्ये बघा, मी तर मॅक्सिमम इंडियन ऑथरचेच बुक्स रेफर केलेले आहे, परंतु झेटलीचे जे काही स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत, मॅक्सिमम जर तुम्ही CSIR नेट टिफवर गेट वगैरे दिला, तर झेटलीचे स्टँडर्ड बुकचे जे काही क्वेश्चन्स राहतात ते जबरदस्त क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. क्लासिकल मेकॅनिक्स तसंच सेम, म्हणजे फॉरेन ऑथर मी तर स्वतःहून मी तर नाही केलं होतं, मी म्हणजे इंडियन ऑथरचेच, कारण की तो इंडियन फोक लँग्वेज आपल्याला इझिली कळून येत होती. J.C. उपाध्याय मी वाचलेली आहे. त्यानंतर हे जे काही सगळे आहे, तुम्हाला जसं वाटते बघा, मी तुमच्या पुढे सगळं ऑप्शन्स ठेवले आहे. आणि आता हे जे काही बुक्स आहे त्या बुकचे कवर पेजेस बघून घेऊया आपण. पब्लिकेशन्स आणि ऑथर. बघा, काही बुकचे आता कवर्स पण एडिशननुसार ते फ्रंट कवर पण चेंज करतात, परंतु पब्लिशर आणि ऑथर्स हे काही कधी चेंज न होणारी असते. नाही, जसं की बघा, हे जे काही मॅथमॅटिकल फिजिक्स म्हणतोय मी, ही S. चांद पब्लिकेशनचे, आणि बघा इथे H.K. दास आणि डॉक्टर रमा वर्मा. ठीक आहे, म्हणजे जबरदस्त माणूस आहे. म्हणजे दास हा ऑलरेडी एकदम फॉरेनमध्ये शिकलेला माणूस आहे, त्याच्यामुळे ही खूपच जबरदस्त मॅथमॅटिकल फिजिक्स फायनेस्ट बुक आहे. ठीक आहे, इंडियन ऑथर आहे.
त्यानंतर बघा वेबर आणि मी जे काही म्हटलं होतं ना, आहे की नाही, आर्फकेन अँड वेबर. ओके, ही फॉरेन ऑथरची मॅथमॅटिकल मेथड्स फॉर द फिजिसिस्ट. ओके, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड, बिलकुल 7th एडिशन, लेटेस्ट ॲडिशनच आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तुम्ही ना हे म्हणजे काय म्हणतो, ऑथरकडे लक्ष द्या, ऑथर आणि पब्लिशर. कारण की हे जे काही बुकचं कवर आहे की नाही, जे काही बुकचं फ्रंट कवर आहे ते भरपूर काही चेंज होऊ शकतात. ठीक आहे, इथं बघा तुम्ही जर याचं पब्लिकेशन जर बघितलं तर इथं असं काहीतरी AP काहीतरी दिसत आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा झेटली क्वांटम मेकॅनिक्ससाठी मी जे काय म्हटलं ना, बघा विली पब्लिकेशनचं बुक आहे. ओके, अत्यंत जबरदस्त फायनेस्ट बुक आहे. ओके, झेटली, त्या म्हणजे यामध्ये जर तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये जर बघितले तर झेटलीमध्ये इतके सुंदर न्यूमरिकल्स आहे की ते ॲज इट इज न्यूमरिकल्स CSIR नेटवाले पण घेतात. ओके, चला त्यानंतर बघा एक इंडियन ऑथर जे आपण बुक बघून घेऊया, सत्यप्रकाश. ठीक आहे, ओके, सत्यप्रकाश रायटरच आहे आणि इथे दिसत नाही श्वेता सिंग की काहीतरी आहे. ओके, ही एक इंडियन ऑथरची. ओके, ही असं कवरअप आत्ताही सध्या कवर असंच क्वांटम मेकॅनिक्सचं कवर असंच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा JC उपाध्याय फॉर द क्लासिकल मेकॅनिक्स, हिमालया पब्लिकेशनची बुक्स आहे, हिमालया पब्लिकेशन हाऊसची. ठीक आहे, त्यानंतर बघा एक फॉरेन ऑथर गोल्डस्टीन. ठीक आहे, बघा हर्बर्ट गोल्डस्टीन, चार्ल्स पीपुल अँड जॉन द सॅफ्को. ओके, ही फॉरेन ऑथरची क्लासिकल मेकॅनिक्ससाठी, ही गोल्डस्टीनच्या नावानं जास्त बुक ही फेमस आहे आणि ही पियर्सन पब्लिकेशनची आहे. पब्लिकेशन आणि ऑथर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला तिकडे काय अडचण जाणार नाही. बघा त्यानंतर मी ऑटोमिक अँड मॉलिक्युलर साठी सांगितली होती की राजकुमारची. ठीक आहे, आणि बघा ही ॲटॉमिक मॉलिक्युलर आणि प्लस याच्यात लेझर ॲड आहे, या लक्षात, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर आणि स्पेक्ट्रा लेझर म्हणून आहे. ओके, याच्यात लेझर ॲड आहे. आणि तुम्हाला जर सांगायचं झालं आपल्याला म्हणजे महाराष्ट्र सेट फिजिक्समध्ये एक ते 2 क्वेश्चन लेझरवर राहतेच. ओके, जर तुम्हाला स्पेशली ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स पाहिजे असेल राजकुमारचीच तर ही बुक आहे. ओके, थोडीशी ही ब्लर आलेली आहे. ओके, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स यामध्ये कोणत्याच प्रकारचा लेझरचा कंटेंट नाही. दोन्ही बुक्स राजकुमारच्याच आहे, तिकडं फक्त त्यांनी त्या ह्याच्यात थोडंसं लेझर इंट्रोड्यूस केलं आहे. ओके, त्यानंतर बघा DJ ग्रिफिथ्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रोडायनॅमिक्ससाठी एकदम फेमस आहे, वर्ल्ड वाईड फेमस बुक आहे. ओके, आणि याच्यामध्ये कसं आहे ना, आता मी स्वतः बघितलं आहे तर म्हणजे वेक्टर ॲनालिसिसपासून भरपूर, कारण की जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिकायचं म्हटलं तर तुम्हाला वेक्टर ॲनालिसिस खूप महत्त्वाचं राहतं. तर खूपच बेसिकली म्हणजे खूपच गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि याची जे काही न्यूमरिकल्स आहेत भरपूर स्टँडर्डचे. ओके, जर तुम्हाला मॅग्नेटिक थेरीसाठी जर इंडियन ऑथरची बुक पाहिजे असेल तर मी म्हटलंच आता गुप्ता, कुमार आणि सिंग. ओके, इलेक्ट्रोडायनॅमिक्स, हे पण एक म्हणजे समजण्याला इतकं सोपं आहे की काही सांगायचं काम नाही. बघा ही पण पियर्सनची होती, ही प्रगती पब्लिकेशनची बुक आहे. ठीक आहे, स्टॅटिस्टिकल, एक मिनिट, स्टॅटिस्टिकल रिपीट झाला की बघू द्या मला, नाही रिपीट नाही झालं, चला. त्यानंतर बघा स्टॅटिस्टिकल आणि थर्मोडायनॅमिक्ससाठी मी पहिलेच बोललो की फायनेस्ट बुक. ओके, BB लाऊड सरांची बुक आहे. ओके, न्यू एज इंटरनॅशनल पब्लिकेशन, BB लाऊड, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, आणि याच्यामध्येच तुमचं थर्मोडायनॅमिक्स पण होऊन जाईल. क्लिअर. त्यानंतर बघा सॉलिड स्टेट फिजिक्ससाठी म्हटलं MA वाहब आणि यसो पिलाई, सॉरी मी ती बुक घेतलेली नाही बहुतेक, तर हां बघा सॉलिड स्टेट फिजिक्ससाठी. ओके, ही फॉरेन ऑथरची बुक आहे, MA वाहब, आणि बघा नारोसा पब्लिकेशन, आणि एक सॉलिड स्टेट फिजिक्ससाठी SO पिल्लाई. ओके, ही इंडियन ऑथरची बुक आहे, SO पिल्लाई. बघा त्या मला त्याचं म्हणजे कवर नाही माहीत राहिलं, परंतु सॉलिड स्टेट फिजिक्ससाठी SO पिल्लाई लक्षात ठेवा. आणि मी वर एक इमेज इन्सर्टच केली आहे ज्यामध्ये तुम्हाला SO पिल्लाई तिथं ऑथर दिसून जातेच. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकदम फेमस VK मेहता, म्हणजे याचं काही सांगायचं कामच नाही आहे, एकदम फेमस. ओके, VK मेहता आणि रोहित मेहता, आणि चांद पब्लिकेशन. क्लिअर. त्यानंतर बघा लास्टली आपल्याला न्यूक्लिअर फिजिक्ससाठी SN घोषाल, काहीच म्हणजे इथं बघा तुम्हाला चांद पब्लिकेशनचं इथं लिहूनच आहे, फॉर BSc अँड पास ऑनर्स अँड MSc स्टुडंट्स ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटीज. एकदम फायनेस्ट बुक आहे न्यूक्लिअर फिजिक्ससाठी, एकदम फायनेस्ट. म्हणजे त्यांनी जे काय त्यामध्ये जे काही पार्टिकल फिजिक्स वगैरे सांगितलेलं आहे एकदम जबरदस्त. ठीक आहे, तर हे असे सगळे स्टँडर्ड बुक्स आहे. म्हणजे भरपूर लोकांच्या कमेंट्स राहतात की सर बुक्स कोणते रेफर करायचे. ओके,
यामध्ये बहुतेक तर मी इलेक्ट्रॉनिक्स लिहिलेलं नाही आहे, ठीक आहे नाही. बघा जसं की आपला मॅथमॅटिकल फिजिक्स पहिला सेकंड क्वांटम, थर्ड क्लासिकल, फोर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इथं चौथं 5, 6, 7, 8, 9 ओके. आणि 10व्या क्रमांकावर आपलं इलेक्ट्रॉनिक्स सुटलं होतं ना. तर इलेक्ट्रॉनिक्ससाठी VK मेहता, ओके, मेहता. हे सगळे बुक्स आणि ऑथर लक्षात ठेवा, ओके. कारण की कवर चेंज होऊ शकतात आणि लेटेस्ट एडिशन घेण्याचा प्रयत्न करा. लेटेस्ट एडिशनमध्ये काय राहते ना की नंबर ऑफ न्यूमरिकल्स, कॉन्सेप्ट तर तोच राहते, कॉन्सेप्ट काही चेंज होणार नाही, फक्त नंबर ऑफ न्यूमरिकल्स वाढण्याची शक्यता जास्त राहते. त्यासाठी तुम्ही लेटेस्ट एडिशन करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला जर याविषयी काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.